नमस्कार, मी उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा एकाच कस्टमरचे एवढे सारे साड्या आणि ब्लाऊज आहे. तर बघा आता आपण हे पहिले पिशवीतून सगळे साड्या आणि ब्लाऊज पीस काढून घेऊया. तर बघा ब्लाऊज पीस त्यांनी पहिलेच मला कट करून दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये त्याचे अस्तर पण दिलेले आहे. तर बघू शकता ह्या अशा 4 साड्या आहे. एकदम सुंदर अशा साड्या आहेत. तर बघा या साड्या चारही पिको फॉल करायच्या आहे आणि याच्यावरचे ब्लाऊज शिवायचे आहे. तर बघा हे तिन्ही ब्लाऊज या साडीवरचे आहे आणि त्याच्यामध्ये त्याचे अस्तर पण कस्टमरने दिलेले आहे. तर बघू शकता ह्या साडीवरचं हे ब्लाऊज पीस आहे आणि ह्या काठपदर साडीवरचं हे आहे आणि ह्या साडीवरचं हे आहे आणि ह्या साडीवरचं ब्लाऊज पीस नाही आहे, हे पहिलं शिवून घेतलेलं आहे त्यांनी आणि हे 2 साधे ब्लाऊज आहे बिना अस्तरचे आणि हे मापाचं ब्लाऊज आहे कस्टमरचं. तर बघा एकाच कस्टमरचे 4 साड्या पिको फॉल आणि ब्लाऊज आहे 5 ब्लाऊज शिवण्यासाठी. तर बघा त्याच्यानंतर आता या साड्या आपल्याला पिको फॉल करून घ्यायच्या आहे. एकदम सुंदर अशा साड्या आहेत. तर आपण आता याला फॉल काढून घ्यायचे आहे आपल्याला. तर बघू शकता ह्या साड्या आणि एवढे ब्लाऊज पीस आहे. तर चला आता आपण याच्यावरची साडी बघूया खोलून. तर बघा हे साडी अशी आहे. तर बघा ह्या 2 साड्या एकदम सेम सारख्याच वाटत्या, फक्त थोडाफार कलर चेंज आहे आणि डिझाईन पण वेगळी आहे. तर बघा या साडीचा असा पदर आहे आणि याच्यामध्ये अशी डिझाईन आहे आणि ही असे खालून असे काटा आहे तिचेवाले. तर बघा ही पण साडी आहे आणि या साडीचं पण आणि ह्या साडीला पण फॉल लावायचा आहे. तर बघा यांचे आता आपण फॉल काढून घेऊया चारही साडीचे. तर बघा आता मी चारही साड्याला आता आपण फॉल लावून घेऊया. तर बघा मी एका साईडने फॉल लावून घेतलेले आहे आणि एका साईडने आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे. तर बघू शकता या अशा चारही साड्याला मी फॉल लावून घेतलेला आहे. तर बघा ही साडीचा हा नेस्ता पदर आहे. तर बघा ही जे काठ आहे या काठाच्या मी खाली फॉल लावून घेतलेला आहे, म्हणजे याची जे काठाला एकदम सुंदर अशी डिझाईन आहे ती दबू नये म्हणून मी असं थोडासा फॉल आतमध्ये लावून घेतलेला आहे. तर बघा अशी ही सुंदर अशी साडी आहे आणि त्याच्यावरचा हा असा पदर आहे. त्याच्यानंतर ही आहे काठा पदरची. तर बघू शकता याचा पण फॉल लावून झालेला आहे. एका साईडने आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा हा आहे इकडचा साईडचा नेस्ता पदर आहे आणि याच्यावरती अशी सुंदर अशी डिझाईन आहे. तर बघू शकता हे खालच्या बाजूने आपल्याला ही अशी काठ आहे. एकदम सुंदर अशी साडी आहे, एकदम मस्त सूत आहे या साडीचं पण आणि याचा पदर आहे. तर बघू शकता हा पदर आहे आणि याच्यावरती असे गोंडे आहे या पदरला. तर बघा त्याच्यानंतर ही एक साधी साडी आहे आणि त्याचा पण मी फॉल लावून घेतलेला आहे आणि याला पण एका साईडने हात शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा एकदम साधी सोपी साडी आहे, पण एकदम सुंदर अशी साडी आहे. साडीचं सूत आहे, एकदम सुंदर अशी साडी आहे. तर बघा त्याच्यानंतर या साडीचा पदर एकदम याचा हलकी फुलकी साडी आहे वजनाने. तर बघू शकता ही एक साडी आहे आणि त्याच्यानंतर ही साडीचा पण फॉल लावून झालेला आहे एकदम सुंदर असा. तर बघू शकता याचा पण हात शिलाई आपल्याला करून घ्यायची आहे. तर बघा बऱ्याच साडीला नेसत्या पदराला आता असाच नेसता पदराला अशीच लाईनी वगैरे येत्या, बऱ्याचशा साड्याला असंच असतं. तर बघा हा नेसता पदर आहे ना, आतमध्ये त्याला अशी डिझाईन आहे आणि खालची बाजू अशी पद्धतीने आहे. एकदम सुंदर अशी साडी आहे, सूत पण एकदम सुंदर आहे या साडीचं आणि हा आहे इकडचा पदर. तर बघू शकता आता आपण हे एका साईडने हात शिलाई करून घेऊया आपण आता ह्या साडीची. तर ह्या साड्यांचा हात शिलाई करून घ्यायची आपल्याला, सगळ्या साड्यांची आता आपण हात शिलाई करून घेऊया. तर चला आता तर बघा मी एका साईडच्या याने आपली हात शिलाई करून झालेली आहे. एकदम सुंदर अशी फिनिशिंगमध्ये आपली हात शिलाई झालेली आहे आणि मी फॉल वगैरे धुवून वगैरे घेत नाही, तसेच मी अटॅच करीत असते, गोळा वगैरे काहीच होत नाही, काही नाही. तर बघा आता आपली हात शिलाई करून झालेली आहे. आता आपण याच्या घड्या घालून घेऊया. तर बघा मी सगळ्या साड्यांची हात शिलाई करून घेतलेली आहे. चारही साडीची फॉल लावून रेडी झालेली आहे आणि हात शिलाई पण करून घेतली आणि घड्या पण करून झालेल्या. आता आपण याच्यावरचं ब्लाऊज पीस कट करून घेऊया. तर बघा आपल्याला हे पहिले तर बघा मी याचं पॅटर्न कट करून घेतलेलं आहे पेपरवरती. तर बघा आता आपण हे ब्लाऊज पीस कट करून घेऊया. तर बघा आता आपण हे ब्लाऊज पीस आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर पहिले आपल्याला अस्तर घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला पेपर पॅटर्न ठेवून घेतलेला आहे मी या पद्धतीने आणि खडूने मार्किंग करून घेतलेली आहे. तर बघा या पद्धतीने असे ठेवून घेतले आहे आणि मार्किंग करून घेतलेले आहे. तर आता आपल्याला हे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे. तर बघा आता आपण हे कट करून घेऊया. हा हे खडूने मार्किंग केलेली आहे तसं कट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता ब्लाऊज पीसावरती आपण कट करून घेतलेलं आहे. या पद्धतीने अर्धा इंच आपल्याला जास्तीचं सोडायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. तर बघा त्याच्यानंतर आता आपण हे बांधून ठेवूया. पहिले आपल्याला हे ब्लाऊजचं खालचं जे आहे ते पॅटर्न आपण रेडी करून घेऊया. तर बघा ही ब्लाऊज पूर्ण नंतर आपण कट करून घेऊया. तर बघा एक ब्लाऊज मी हे एवढं अर्धा असं शिवून घेतलेला आहे. पाठीमागचा भाग राहिलेला आहे शिवायचा, तो नंतर मी
आपला चौकोनी गळा शिवायचा आहे आणि हे पण ब्लाऊज शिवून घेणार आहे. तर बघा त्याच्यानंतर मी हे 8 दिवसात एवढे ब्लाऊज शिवलेले आहेत. मी तुमच्यासोबत नंतर शेअर करीन हे कसे शिवलेले आहे. तर बघा त्याच्यानंतर आता हे ब्लाऊज पीस आपण जो आहे गुलाबी कलरचा तो आता आपण शिवून घेऊया. तर बघा हा पाठीमागचा भाग आपण पहिले रेडी करून घेणार आहोत. ते पाठीमागचा भाग रेडी करून घेणार आहोत आणि पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेऊया आता आपण. तर बघा पूर्ण ब्लाऊज रेडी झालेले आहे. आणि तुम्हाला आजचा लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.